नमस्कार. मी आज गोव्याच्या पद्धतीची लेफांची कढी बनवत आहे. त्यासाठी मी लेफा साफ करून घेते. अशा प्रकारे मी कढीसाठी छोटे तुकडे करून घेते आणि बाकीचे तळायला घेते. आता मी वाटप काढते कढीसाठी. त्याला लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेले आहे. वाटप मी ग्राइंडरवरनं बारीक वाटून घेतलेले आहे. आता मी भांड्यात काढून घेते. मी हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालते आणि वाटप उकळायला ठेवते. 2 कोकमा घालते त्यात. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात लेफा सोडते आणि पुन्हा मासे शिजेपर्यंत उकळून घेते. चवीप्रमाणे मीठ. लेफा शिजलेले आहेत. लेफांची कढी तयार आहे. इथे मी वालीची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी वालीच्या शेंगा साफ करून घेते. दोन्ही टोकं काढून झालेले आहेत. आता मी स्वच्छ धुवून भाजी बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. कढईत मी तेल घेऊन त्यात राई घातलेले फोडणीला. बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. त्यात बारीक चिरलेली चवळीची भाजी घालते. हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. एकदा झाकण उघडून मी बघते भाजी शिजली आहे का. पुन्हा मी 2 मिनिटं झाकण लावून ठेवते. आता भाजी शिजलेली आहे. त्यात मी किसलेलं खोबरं घालते आणि परतून घेते. वरून कोथिंबीर घालते. वालीची भाजी तयार आहे. इथे मी लेफा फ्राय करायसाठी कोकम आगळ, लाल मिरची पेस्ट, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते. इथे मी रवा घेतलेला आहे. त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेते आणि माशांना रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मी मासे तळायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले. आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. लेफा तळून झालेले आहेत. आता मी सर्व करते. तुम्हाला आजची थाळी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.